कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर. पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलंय. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. जो आडवा येईल त्याला आडवा करा. विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल. वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना. सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाला परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोपपत्रात माहिती. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानंच संतोष देशमुखांची हत्या. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे आहेत. हत्येच्या 48 तासापूर्वीचे कॉल डिटेल्स देखील समोर. गोपनीय 5 साक्षीदारांमुळेच आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. दमान यांचा जाहीर इशारा. सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड याचं आश्चर्य नाही. मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालू शकत नाही. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार. आरोपपत्रामधून बीडमधील गुंडराजाचा चेहरा समोर. दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही. सोनवणे ठाम.